सांगितलं ना की सुदेशला त्याचा रोल खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. सुदेशला आपण पाहिले गेले तर तो फक्त सुमितला जास्ती असं स्ट्राईक देण्याचं काम ते करतोय. 36 वरती धावफलक. जयेश पुण्याचा तयार. अकुटप्याचा बॉल होता यावेळेस इनसाइड एज लाला दोन मात्र शॉर्ट फाइंडलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला थांबवणार का? थांबवलाय. सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावेची देखील जोड असावी लागते असं म्हटलं जातं. 2 वरती आता 2च्या मदतीने संघाचं धावफलक 38 वरती धावफलक. जयेश सईद दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमित पवार हा बॅटल पाहण्याजोगा असेल. 2 बायकर मॅन आहेत. एक सुमित पवार तो दुसऱ्या बाजूला जयेश सईद. पुढे जयेश ओर द विकेट. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. लाला धवून इथे बघा बघायचंय डेंजर इनला सुमित. ओहो इथे काय संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं मात्र होऊ शकलेलं नाहीये. जयेशकडे इतका वेळ होता. जयेश घरी जाऊन नाश्ता करून जरी आला असता तरी त्याने एष्ट्या उडवल्या असत्या. वेळ त्याच्याकडे होता ना. हा चान्स होता. संधी होती. संधी वारंवार येत नाही. लालाची चुकी नाहीये. लालाने पाहिले गेले तर लालाने परफेक्ट एंडला त्याने त्याची फेकी केली. त्याने त्याचं काम अचूकपणे बजावलं परंतु जयेशला त्या कामामध्ये अचूकता साधता आलेली नाही. जीवदान मिळेल सुमित पवारला. हे जीवदान किती मागात पडू शकतं आज बघायचंय. 39 वरती धावफलक. समोर मात्र बघायचंय सुदेश उर्फ गुड्डू. सुदेशला देखील एका बाजूने आता बाजू लढवणं गरजेचं आहे. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेच. जयेश आहे चेंडूच्या खाली. 3 निराशा दाखवली त्याने परंतु इथे विकेट. सॉफ्ट डिसमिसल. गुड्डू होतोय बाद. संदेश साधूनी थेट पट्ट्याने घेतले. दणदणीत विकेट. माननीय श्री राजू भाऊ कडलं किंवा मंचे व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे यांची बळीची टाळी. मैदानामध्ये आपण पुन्हा एकदा बघूयात. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. सुमितला जीवदान तर मिळालं परंतु गुड्डूला मात्र जीवदान मिळू शकलं नाहीये. कॉटन बॉलची शिकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होतील आता राकेश मातवंडकर. एक तगडा ताकदवर हार्ड हिटर म्हणून मात्र ओळखला जाणारा राकेश आज मैदानामध्ये बघायचे. मैदानामध्ये राकेशची जबाबदारी कशा प्रकारे तो बजावणार. 19.80च्या सरासरी धावा मात्र ज्या बनवायच्या आहेत. आमचे क्रिक हिरोचे ऑफिशियल स्कोरर सुचित जे माझ्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांचंही स्वागत आहे. राकेश मैदानामध्ये पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. जयेश सईद पुन्हा बघायचं ओरदी विकेट तयार असेल. पहिलाच बॉल होता. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न. बॅटचा अगदी टोला चेंडू ते मिडल होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. समीर शिंदे आहेत चेंडूला कव्हर करतील आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड देखील आता थोडंसं आकार बदलणारे. धावफलकावरती 40. 19 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. 65 ची गरज आहे आणि आपण चर्चा करत होतो ना की संतांनी सांगितलंय केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि यावेळेस आपण पाहतोय उत्तर दिले जयेश आपल्या या चेंडूने. वेग होता. बाउन्स मैदानामध्ये बघायला मिळाला. सुमितने मग पाहिले गेले तर पाय चालले नाही या स्ट्रोक खेळण्यासाठी सुमितचे. षटक क्रमांक संपलं झाली ते तिसरा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 वरती धावफलक. समीकरण आता थोडंसं आपण बघूयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 65 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 21.67 आहे आणि इथून पुढचा संघर्ष आता मोठा अजून कडवट होत जाणार आहे. एका बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर सागरभाऊ जगनाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात स्वराज्य क्रिकेट हुरसे अभिनय दादा कारके बाळाभाऊ धामणकर यांच्या मालिकीचा असणारा संघ आज मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला नायरा 11 वराळे अर्थात समता क्रिकेटला वराळे गणेश वाल्मिकी यांच्या तालमीतले पठ्ठे आज मात्र मैदानामध्ये भिडत आहेत. आज 2 तगडे संघ आहेत. दोन्ही चॅम्पियन आहेत आणि हे चॅम्पियन जेव्हा समोरासमोर भिडतात असं म्हटलं जातं जंगलामध्ये 2 वाघ जेव्हा समोरासमोर येतात ना तेव्हा तो युद्ध तेव्हा तो घमासान बघायला मिळतो. आज ते दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर बिलारे. या सीझन मधला आपण पाहिले गेले तर सर्वाधिक चर्चेत असणारा खेळाडू आपण पाहिजे मयूर बिलारे आणि या मैदानाचा इतिहास 1 चेंडू 5 ची गरज असताना त्यांनी तो षटकार खेचून संघाला बक्षीसपात्र फेरीमध्ये घेऊन आलाय तो मयूर बिलारे. समोर राकेश
18 चेंडू 65 ची गरज. 18 गेंदे जीतने के लिए अभी पैसे डोने की जरूरत. पहिलाच बॉल होता. ट्रायल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. डेड बॉलची घोषणा इथे मात्र मृत्यू चेंडू पंचाने इथे कळवलेला आहे. 40 वरती धावफलक. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून मात्र आपण या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहतो. श्री अष्टविनायक विजय संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पहिलाच बॉल होता. वेग दाखवला परंतु मैदानामध्ये बघायचे पंच नाखुश आहेत. जमिनीला हात समांतर करतील. धावा मात्र तिथे अवांतर मिळतील. धावफलकावरती 41. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सगळे नियम आपण पाहायला गेले तर जवळपास एलपीडब्ल्यू विकेट हा नियम जर सोडला तर बाकी सगळे नियम तुम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव मयूर भिलारे आपण पाहिले गेले तर नक्कीच आपण पाहतोय त्याने एक थोडस वेगळं क्षेत्ररक्षण जे सजवलेलं आहे. हा चेंडू मात्र आता सोडून दिलाय. आता सोडून दिलाय चेंडूला आणि चेंडू मात्र इथे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. मला वाटतं डीआरएस आहे का सर? बॅटिंग टीम. बॅटिंग टीमने आपण पाहिले गेले तर आता पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलेला आहे. हा चेंडू वाईड आहे की नाही हे मात्र इथे पाहिलं जाईल. सगळ्यात पहिले तर आपण पाहिले गेले तर डीआरएस सिस्टम 1992 ला आला. सचिन तेंडुलकरच्या विरोधात सगळ्यात पहिल्यांदा हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला होता. त्यानंतर 2007 मध्ये वीरेंद्र सेहवाग डीआरएस वरती बाद होणारा पहिला खेळाडू आहे आणि तो डीआरएस डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर इथे केला जाईल. पंचांकडे आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे इथे पंचांच्या निर्णयाची वाट इथे पाहिली जाणार आहे. बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जाणार आहेत. हा अनुभव खूप काही सांगून जातो. आमचे श्रीकांत दादांनी सांगितला तो अनुभव. मी सांगितलं की या मैदानाने आपण पाहिले गेले तर अनेक खेळाडू घडवले. तर आज आपण पाहिलं तर नवला कुंभे कौचा इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जर तुम्ही रिव्ह्यू अनसक्सेसफुल होत असेल तर मात्र पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. तर मॅच कडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. आणि यावेळेस मैदानामध्ये बघायचंय पंचाने तर्जनी आकाशाकडे केलीये. राकेश मातवणकर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट धक्का क्रमांक दुसरा. संदेश साधूने थेट पट्ट्याने घेतले. दणदणीत विकेट. माननीय श्री राजू भाऊ कडलं किंवा मंचे व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे यांची बळीची टाळी. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतो लाला दौंडने एक सोपा कॅच इथे पकडला. असं म्हटलं तर खेळ कुठलाही असू द्या, मग तुमचा बैलगाडा शर्यत असू द्या किंवा मग क्रिकेटचा खेळ असू द्या, फुटबॉल असू द्या, या जगामध्ये कुठलाही खेळ असू द्या, प्रत्येक खेळासाठी फिटनेस हा एक महत्वाचा भाग असतो. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतो दाखल ते होत आहेत. माऊली मैदानामध्ये दाखल ते होतील. याही वेळेस फटका फसलाय. आकाश दौंड आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र सुट्टी मिळणार नाहीये. माऊली आलाय आणि आल्या पाऊली मागे निघालाय. विकेट. संदेश साधूने थेट पट्ट्याने घेतले. दणदणीत विकेट. माननीय श्री राजू भाऊ कडलं किंवा मंचे व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे यांची बळीची टाळी. मैदानामध्ये आपण बघूया तिथे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता मैदानाच्या आतमध्ये असतील मयूर भिलारे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होत आहेत. मंगेश तांबे. आणि हेच मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचं मी म्हणेल सर्वात मोठं यश आहे. ज्यांना हक्काचे संघ नव्हते, ज्यांनी क्रिकेट सोडलं होतं, ज्यांनी क्रिकेट पासून ते दूर निघून गेले होते, अशा खेळाडूंना पुन्हा एकदा व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनने आतापर्यंत केलेलं आहे. मंगेश तांबे आम्ही पाहिलंय मावळ तालुक्याचं लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे त्याने खेळलंय. प्लास्टिक बॉलचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळलंय. हप्पीची मैदान या खेळाडूने अक्षरशः दानानं सोडली आहेत. याच गावचे आपण पाहतोय रील स्टार भीमरावदादा जाधव यांचा देखील आपण पाहतोय अशाकडे आगमन झालेला आहे. तर विनंती करतो या आपलं स्वागत आहे आमदार चषकामध्ये मुख्य व्यासपीठावरती आपण आगमन स्वागत असेल.
41 वरती धफलक, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मयूर भिलारे, एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट. हा बॅटल मात्र रंगेल. मंगेश तांबे स्ट्रायकिंग एंडला. अकुटप्याचा बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी. आपण ज्याला टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर अक्षरशः मंगेश तांबे यांच्या नाकाच्या खालून काढलेला चेंडू होता. चेंडू सोबत मातीचा जो दळवणारा जो सुगंध आहे ना, तो देखील मंगेशला जाणवला असेल. इतका वेगवान चेंडू मयूर भिलारेने हाताळला. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतरचे 4 चेंडू डॉट, त्यामध्ये महत्वाच्या 2 विकेट आल्या. ही मयूर भिलारेची खासियत आहे ना. अकुटप्याचा बॉल होता, पुढे सरसावले, ऑन साइडला टर्न केले बॉलला. लंबन मध्ये आपण पाहिले गेलं तर आकाश शिंदे चेंडूला कव्हर करेल. चर्चा करत असतो मंगेश तांबे या गोष्टीला आपण पाहिले तर नेहमी सांगत असतो की पहा, तुमचा फिटनेस फार महत्वाचा असतो, खेळ कुठलाही असू द्या. आणि आजही मंगेश, जसा पूर्वी मंगेश बघायला मिळायचा तसा फिट आजही मंगेश आहे. परंतु आता क्रिकेट थोडंसं फास्ट झालंय, क्रिकेट थोडंसं गतिमान झालंय. परंतु सुमित पवार नॉन स्ट्रायकिंग मधून बरीचशी संघाची पडझड त्यांनी आता अनुभवली आहे. 13 चेंडू 63 ची गरज. यहां से दिल्ली बहुत दूर आहे हे सुमितला सांगायची गरज नाहीये. आणि याही वेळेस वेगवान चेंडू होता मयूर भिलारेचा, डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं, जाईल आता चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. दापोलगावरती धावा ज्या आहेत त्या 42, 3 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 63 ची गरज आहे. चर्चा आपण करत होतो फिटनेस. क्रिकेटमध्ये तुमचा फिटनेस महत्वाचा असतो. तुम्ही विराट कोहली बघा, विराट कोहली आपण पाहिले गेले तर जवळपास 7 ते 8 वर्ष झाले त्याने अजून आपण भात राईस काय आहे हे त्याला माहित नाहीये. म्हणजे फिटनेस फार महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं रवी भाऊला देखील सांगायची गरज नाही. रवी भाऊ एखाद्या हिंद केसरी फकड्याची जर तयारी करायची असेल ना, तर बैलाची फिटनेस फार महत्वाची असते. फिटनेस म्हणजे काय तर शरीर बदलणं नाही, तर ती स्वतःशी केलेली एक शिस्तबद्ध लढाई आहे. रोज सकाळी उठून स्वतःला सरवायचं आणि नव्या ऊर्जेने पुन्हा जिंकायचं म्हणजे फिटनेस आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आकाश शिंदे, उर्दू विकेट. पहिलाच बॉल होता, अगदी बॅट आणि पॅड मध्ये आपण पाहतोय चेंडू हाताळलाय. डेंजर एंडला राहिलेत मंगेश तांबे आणि बघायचंय काय. यस OUT आउट. मंगेश तांबे बॅक टू द पवेलियन. संदेश साधूंनी थेट पट्ट्याने घेतली. दणदणीत विकेट. माननीय श्री राजू भाऊ कडलं किंवा मंच व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे यांची बळीची टाळी. आणि या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला सुमितच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. शिवरायांचा हा छावा, या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. सुमितच्या बॅटमधून मग पाहतोय आलेला षटकार. शेवटचे 10 चेंडू 57 ची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. यही वेळेस फिर से एक बार यह है सुमित पवार का वार. षटकार. शिवरायांचा हा छावा, या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये षटकार आलाय. 54 वरती धावफलक. 9 चेंडू 51 ची अजून गरज. प्रयत्न करून पाहू. या वाक्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. जमणार नाही असा विचार करण्याऐवजी प्रयत्न करून पाहू हा विचार जर केला ना, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात. धीम्या गतीचा बॉल होता. टप्पा थोडासा मागे खेचून टाकला, फिंगर रोल केले आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये बघतोय 8 चेंडू आता शिल्लक आहेत. 51 ची अजूनही गरज. सुमित पवार पुण्याच्या स्ट्रायकिंग एंडला. दोर फुल टॉस बॉल होता यावेळेस. हो तिथे मात्र बघायचंय दिनेश मालपोटे यांच्याकडून थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली आणि चुकीचं रूपांतर इथे होईल. वाईट +4 4 रन.
पाहुणी मावका हा मारला चौका. नवला गुंबरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ. ते मात्र आपण बघतोय आता अतिरिक्त धावा आणि इथे काय टप्प्यात दिलाय आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय सुमित पवारने. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 65 वरती धावफलक. 7 चेंडू 40 ची अजूनही गरज. मॅच अजूनही ऑन आहे. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलची घोषणा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे असेल. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये पुढे एकदा बघतोय. धावफलक 66 वरती 7 चेंडू 39 ची गरज. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये तर टिकायचं असेल तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीपॅक्सला कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल. डीप मध्ये तैनात आहे JS सईद. चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे मैदानामध्ये आली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो आता सुमित. आणि शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 6. आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिले गेलं तर आता बनवायच्या आहेत त्या 38 धावा. 6 चेंडू आणि 38 हे समीकरण आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे असेल. तर नक्कीच आपण पाहतोय टाळ्यांचा गजर देखील आपण करूयात मयूर भिलारेचा. इथे सुमित पवार साठी 17 चेंडू मध्ये 51 धावांची इनिंग मात्र त्याने साकारली. अर्धशतक देखील त्याचं पूर्ण होत आहे. 6 चेंडू 38 ची गरज. काय लढलाय सुमित आतापर्यंत या मॅच मध्ये. आणि या वेळेस उडवल्या बॉलला आणि पाठवलंय लॉंगॉनला. सामना संपलेला नाही असं सांगतोय सुमित पवार. षटकार. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुमित पवारची गाडी मात्र थांबायला तयार नाहीये. 5 चेंडू अजूनही 32 ची गरज. जर आणि तर वरती खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे. क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून लढायचंय. कारण असं म्हटलं जाताना वेळ ही प्रत्येकाची येते. त्यावेळेस तुम्ही वेळ मिळेल ना तुम्हाला तर वेळेवरती स्वार होता आलं पाहिजे. वेळेवरती विजय मिळवता आला पाहिजे. आणि वेळेप्रसंगी वेळेची वाटही लावता आली पाहिजे. शेवटचे 5 चेंडू 32. हा चेंडू मात्र बघायचा यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. परंतु बराचसा दूरवरती चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा इथे जरूर केली आहे. शेवटचे आपण पाहतोय मैदानामध्ये आता चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 ची अजूनही गरज आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय रामकृष्ण कडलक यांचं आगमन आणि स्वागत होईल या षटकाराने. सिक्सर. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नक्कीच मैदानामध्ये सुमितही सांगत असेल नादी लागू नका माझ्या. काय मॅच लढली आहे मैदानाच्या मध्ये आतापर्यंत. 4 चेंडू शिल्लक. 25 ची अजूनही गरज. मैदानामध्ये प्रत्येक वादळ आणि या वादळाला सामोरं जातोय सुमित पवार. तो सांगतोय मी प्रत्येक वादळ पेलीन. मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे. पाय जमिनीत घट्ट रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा वादळांना तुमची शिवबाच्या मावळ्याशी गाठ आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4. बनवायच्या त्या 25. शॉर्ट सली मिड ऑन मध्ये आपण पाहिले गेले तर स्वतः बाळकृष्ण धामणकर मात्र आता उभे आहेत. त्यांना माहिती मॅच. एक चेंडू या मॅच मधला किती महत्वाचा आहे. ये खेल नहीं बच्चों बच्चों का. इसमें पसीना निकलता है अच्छो अच्छो का. आणि या वेळेस उडवलंय शेणाची कपडे भंडारा चढत. वर फकड्या उचल की टाक षटकार.
शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या मध्ये आपण पहिले गेले तर पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 19ची गरज, मॅच संपलेली नाही अजून. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत. जबरदस्त सामना इथे रंगलाय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 3 चेंडू 19. जबरदस्त मॅच, जबरदस्त बॅटल. गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मयूर भिलारे. अकुटप्याचा बॉल, हिडिंग एज, लावला 2 चेंडूला पाठवर झालाय, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पोहोचलाय चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडलक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा संधीच आहे. 2 चेंडू आणि आता 15ची गरज. क्रिकेट मधला रेकॉर्ड आहे, क्रिकेटचा इतिहास आहे. एका चेंडू मध्ये 286 झालेले आहेत. आता 2 चेंडू 15ची गरज आहे. क्या होगा और क्या होने वाला है. शेवटचे चेंडू असतील 2, जिंकण्यासाठी 15ची गरज. मयूर बिलारे, मला वाटतं बाळा धामळकर यांचं जे काम होतं ते काम त्यांनी पूर्ण केलंय. एक फक्त मोठ्या फटक्यापासून दूर ठेवायचा होता सुमितला. आकुटप्याचा बॉल, यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. धावा मिळतील 4, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडले. थँक्यू टीज आहे. परंतु मित्रांनो मैदानामध्ये जबरदस्त चेंडू. 1 चेंडू आता 11ची गरज आहे. स्पर्धेचे मित्र अंकुश भाऊ शेटे यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. काय मॅच रंगली, काय संघर्ष होता सुमित पवारचा. परंतु प्रेक्षक राजा हो, 23 चेंडू मध्ये 78 धावींची इनिंग साकारणारा सुमित पवारचा खेळ आवडला असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त सुमित पवारचा तो संघर्ष बघायला मिळाला. सुमित पवारची ती इनिंग बघायला मिळाली. आणि हीच असते ना मैत्रीपूर्ण लढत. ज्यावेळेस आपला एखादा खेळाडू, आपल्या तालुक्यातला खेळाडू असा गेम करतो ना तर आपसुक त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला जातो. आणि पाहिले तर पहा, दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड करतायत. एक मैत्रीपूर्ण लढत आम्हाला या आमदार चषकामध्ये, या नवला कुंभरे गावामध्ये पाहायला मिळाली. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्सेस, अर्थातच सागरभाऊ जगनाडे स्पोर्ट फाउंडेशन उर्से हा संघ इथे मात्र विजय झालाय. तर नायरा 11 अर्थातच समता क्रिकेट वराळी टीम